हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिवपुरी या ठिकाणी 500 वर्षांपूर्वीची पौराणिक आख्यायिका असलेल्या श्री बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानयज्ञ आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते। आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत 15 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या सप्ताहाची 22 डिसेंबरला मोठ्या थाटात सांगता झाली। या सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन आणि रात्री हरी कीर्तन आणि हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची शिवपुरी नगरी भक्तिमय झाली होती। टाकळगाव, इंजनगाव, वसमत, भोरीपगार आणि राजापूर या गावातील ग्रामस्थांच्या विशेष सौजन्याने हा सप्ताह पार पडला। 22 डिसेंबरला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला। समस्त ग्रामस्थ मंडळ, शिवपुरी, टाकळगाव आणि श्री बालाजी संस्थान शिवपुरी यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते। 30 वर्षापूर्वी या ठिकाणी आमच्या गावामध्ये फक्त नुसतं ज्ञानेश्वरीचं पारायण होऊन काला म्हणजे मुरमुरे वगैरे जमा करून वाटण्यापासून चालू झालेला हा वृक्ष, म्हणजे असं म्हणतात की येऊलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, तशा प्रकारे आमच्या येथील चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय जसं आपण एखादं छोटं रोपटं लावतो त्या प्रमाणामध्ये सुरुवात झाला होता। आणि आज तुम्ही पाहिलं, बाईटमध्ये सुद्धा घेतलं, शूटिंगसुद्धा घेतली, तर याचा फार मोठा वटवृक्ष या ठिकाणी झालेला दिसेल तुम्हाला। फुलांनी फळांनी बहरलेला असा हा आमच्या या ठिकाणचा अखंड हरिनाम सप्ताह आहे। या सप्त्याची रूपरेषा अशी की आम्हाला पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी, जसं इंजनगाव असेल, टाकळगाव असेल, पूर्व इंजनगाव, राजापूर, आशेगाव, वसमत, या सर्व भागाकडून आम्हाला या अखंड हरिनाम सप्त्यासाठी मदत होते आणि या सर्व मंडळींच्या मदतीमुळे हा अखंड हरिनाम सप्ताह होतो। सकाळी काकडा भजन असतं 4 वाजता, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण झाल्याच्या नंतर पंगत असते सकाळी, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी भागवत कथा होते, भागवत कथा झाल्याच्या नंतर गाथा पारायण, हरिपाठ आणि रात्रीच्याला कीर्तन, अशा प्रकारचा हा पूर्ण सोहळा 7 दिवस अखंड चालू असतो। खरं म्हणजे प्रशासनाकडून हीच मागणी आहे की आपल्या या वसमतच्या पूर्ण तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं हे बालाजी मंदिर हे दुसरीकडे कुठंच नाही। आणि त्याही पुढे जाऊन जर सांगायचं जर झालं तर परिसरामध्ये बाकीचे मंदिरं खूप असतील, पण बालाजीचं मंदिर ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी आहेत। त्यापैकी शिवपुरी एक अशा प्रकारची नगरी आहे आणि या मंदिराला जवळपास 500 वर्ष पूर्वीपासूनची आख्यायिका आहे। 9-10 पिढे झालं या ठिकाणी लांडगे परिवार या बालाजी महाराजाची या ठिकाणी सेवा करत आहे। प्रशासनाला एकच विनंती आहे की या ठिकाणी मंदिराचं जे काही पूर्ण जे उत्पन्न म्हणा, काही म्हणा, हे लोकवर्गणीतूनच होत असतं। त्यामुळं भक्कम अशा प्रकारचं एखादं इथं मंगल कार्यालय म्हणा, सांस्कृतिक सभागृह म्हणा, अशा प्रकारची जर एखादी उभारणी करण्यात आली तर त्या उत्पन्नामुळे या मंदिराचा विकास होण्यासाठी फार मोठी मदत होईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, हिंगोली।